सत्यशोधक मंगल परिणय गायिका स्नेहा मंदाबाई विठ्ठल चौधरी व दारण अनिल बनाबाई पांडुरंग कांबळे यांचा सत्यशोधक मंगल परिणय पार पडत आहे. यानिमित्त सर्वांचं सर्व उपस्थित मनपूर्वक स्वागत. महामानवांच्या फोटोचं पूजन, त्यांना अभिवादन पार पडलेलं आहे. अगदी हा जो सत्यशोधक मंगल परिणय ही जी संकल्पना आहे, याच्यातून याच्या विचाराच्या अनुषंगाने आज ज्याचा विवाह पार पडतोय त्याची जी संकल्पना आहे ती अगदी झिरो बजेट किंवा शून्य खर्चातून विवाह ही संकल्पना अनिल आणि स्नेहा तर समाजातील दातृत्वातून हा विवाह पार पडतो आहे. आणि हा विवाह पार पडण्यासाठी ह्या वधूवरांचे पालक या ठिकाणी आहेतच, तर सामाजिक पालकत्व आमच्या शाहूवाडी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार साहेब आणि वैशाली सुतार मॅडम यांच्या सामाजिक पालकत्वातून आणि प्रेरणेतून हा विवाह पार पडतो आहे. तर अगदी शून्य खर्च करून सुद्धा समाजामध्ये आपण कशा पद्धतीने विवाह पार पडू शकतो याचं हे उत्तम आणि समाजाला प्रेरणादायी किंवा सामाजिक ज्या समस्या आहेत त्याच्या जे डोळ्यात अंजन घालणारा हा विवाह. याच्यामध्ये जी नवरी मुलगी आहे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते बनाई फाउंडेशनच्या बनाबाई पांडुरंग कांबळे यांनी ते दिलेलं आहे. तसेच या ज्या करुणालय बालगृहामधली मुलं आणि उपस्थित सर्व पाहुणे यांच्या स्नेहपूजनाचा जो व्यवस्था आहे ती माझे माहेर संस्थेच्या डॉक्टर सुमित्रा पाटील मॅडम यांनी हे नियोजन केलं आहे. या विवाहासाठी लागणारे सर्व पुष्पगुच्छ हार असतील आणि याच्यासाठी असणारा जो खर्च आहे तो डॉक्टर विश्वास सुतार साहेब यांनी घेतलेला आहे. स्वागतासाठी लागणारी जी फुलं आहे ती शिक्षक अमोल काळे सर, त्याच आज ज्याचा विवाह होतोय ते अनिल कांबळे सर. ग्रामीण भागातील शिक्षणावर तसेच स्त्री शिक्षणावर प्रचंड काम असलेलं उंच भरारी नारी, त्याचप्रमाणे विळखा, तहान यासारखे उत्तम असे लघुपट ज्यांनी महाराष्ट्राला दिले ते अनिल कांबळे सर अर्थात अनिल याचा विवाह पार पडतोय. आणि महाराष्ट्राचा पॅडमॅन म्हणून मागील 2 वर्षामध्ये ज्याची ओळख आहे आणि ह्या विवाहामध्ये सुद्धा त्यांनी आव्हान केलं होतं की कुठलंही आहेर न आणता सामाजिक दातृत्व देऊन आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तर याच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली स्त्रिया यांच्या सोबत जाऊन जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यासाठी मदत म्हणून वुमेन फाउंडेशन, यशस्वी फाउंडेशन आणि वंदना संजय जगताप मॅडम यांनी सॅनिटरी नॅपकिन देऊन या विवाहासाठी एक सामाजिक हातभार लावलेला आहे. तर अशा पद्धतीनं एक सामाजिक योगदान या विवाहामध्ये पार पडतंय. खूप खूप प्रेरणादायी हा विवाह सत्यशोधक मंगल परिणय पद्धतीनं होतोय. सुतार मॅडम यांचं स्वागत सुनील कांबळे सर आणि सरपंच गौरी कांबळे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या सत्यशोधक मंगल परिणयाचे प्रेरणास्रोत आणि वधूवरांचे पालक डॉक्टर विश्वास सुतार साहेब आणि वैशाली सुतार मॅडम यांचं स्वागत. सुनील सर आणि सरपंच गौरी कांबळे ताई, तसेच प्राचार्य जी.पी. माळी साहेब यांचं स्वागत सुनील कांबळे सरांनी करावं. प्रकाश गाताडे सर वुमेन फाउंडेशन यांचं सुद्धा स्वागत मंचावर विश्वास सुतार साहेबांच्या हस्ते होत आहे.
प्राचार्य प्रवीण चौगले सर यांचं सुद्धा स्वागत सुनील कांबळे सरांनी करावं. गाताडे सर, सुनील सर, करुणालय बालगृहाचे संस्थापक आणि आमचे या विवाहाचे प्रेरणास्रोत सन्माननीय डॉक्टर विश्वास सुतार साहेब, आनंद बनसोडे साहेबांचं स्वागत डॉक्टर विश्वास सुतार साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. बुके न देता बुक आणि फुल बनसोडे साहेब यांचं स्वागत. मनपूर्वक बाबासाहेबांना अभिवादन आदरांजली व्यक्त केली जात आहे. आपण एका अर्थाने इथं बाबासाहेबांना कार्यांजली अर्पण करण्यासाठी आलोय असं म्हणायला हरकत नाही. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली ती शिकवण आपल्या आचरणाचा भाग व्हावा, कृतीचा भाग व्हावा या दृष्टीनं आज आपण एक महत्त्वाचा सगळ्यांच्यासाठी आनंददायी असणारा असा सहजीवनारंभ समारंभ या ठिकाणी आपण सुरू करतोय. तर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आहे औपचारिक. सत्यशोधक विवाह पद्धतीनुसार अनिल आणि स्नेहा हे दोन शिक्षक बांधव आपल्या सहजीवनाची सुरुवात आज करतायत. ही कार्यक्रम पत्रिका काय असेल ती फक्त मी तुम्हाला सांगतो, त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला अखंड आहे, त्या अखंडाचा एक अंश, एक चरण जे आहे सत्याचा अखंड जो आहे, तर ते गाऊन आपण आपल्या आजच्या या सहजीवन आरंभ कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर वधूवर, आत्ताचे नियोजित वधूवर हे महामानवांना अभिवादन करतील पुष्पहार अर्पण करून. त्यानंतर उपस्थित सर्वांचं स्वागत होईल. त्यानंतर सर्व वधूवर आणि त्यांचे पालक यांचं सर्वांचं परिचय होईल. आणि मी त्यानंतर वधूवर आपला स्वतःचा परिचय करून देतील, पालक आपला परिचय करून देतील. त्यानंतर सत्यशोधकी विवाह म्हणजे काय, का आपण हा मार्ग अनुसरला पाहिजे याच्या संदर्भाची भूमिका एक विषद केली जाईल. त्यानंतर या नियोजित वधूवरांना, वधूवरच आता नियोजित नाही तर आपण तो कार्यक्रम सुरू करतोय, तर त्यांना आपल्या सहजीवनासाठीचे 8 संकल्प आपण देणार आहोत. आणि या सोहळ्यासाठी आजच्या त्यांनी जी परस्परांची निवड केली की जोडीदार म्हणून एकत्र येण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे ते आपले शाहूवाडी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय विश्वास सुतार साहेब पहिला संकल्प देतील. आणि त्यानंतर जे साथी या ठिकाणी आलेले आहेत या सहजीवन आरंभ कार्यक्रमासाठी सदिच्छा देण्यासाठी, साक्षीदार होण्यासाठी या सर्वांना पुढचे संकल्प देतील. पहिला संकल्प माननीय विश्वास सुतार साहेब देतील. दुसरा संकल्प माननीय सुमित्रा पाटील मॅडम देतील. तिसरा संकल्प माननीय बाळासाहेब पाटील साहेब देतील. चौथा संकल्प माननीय नारायण कांबळे साहेब देतील. पाचवा संकल्प माननीय प्रकाश गाताडे सर देतील. सहावा संकल्प माननीय वंदना जगताप मॅडम देतील. सातवा संकल्प माननीय विठ्ठल चौधरी सर जे वधूवर आहेत देतील. आणि आठवा संकल्प माननीय गौरी देसाई मॅडम देतील. हा संकल्प वाचून दाखवू, ज्यांची नावं आली आहेत त्यांनी तो संकल्प त्यांना वाचून दाखवायचा आहे. आणि आपल्या पाठोपाठ दोघंही एकत्रितपणे हा संकल्प घेतील. संकल्प घेतल्यानंतर ज्योतिबा फुले यांनी सहजीवन सुरू करताना साठीच्या मंगलाष्टका दिल्या, ज्या रूढ आपल्या लग्नांमध्ये ज्या मंगलाष्टकापेक्षा वेगळ्या मंगलाष्टका आहेत त्या मंगलाष्टकाचं गायन आपले गट शिक्षणाधिकारी माननीय विश्वास सुतार साहेब यांनी केलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग लावून आपण ते सहजीवन एका अर्थानं सुरू करणार आहोत. त्यानंतर ते एकमेकाला पुष्पहार अर्पण करतील. पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या सोबत समोर येतील. ते आपल्या सोबत आल्यावर आपल्या हातात फुलांच्या पाकळ्या जातील. अक्षता म्हणून तांदळाच्या ऐवजी ही फुलं आपण त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणार आहे. ज्यावेळी आपल्या सोबत समोर येतील त्या रंगीतून येतील, थोडंसं अंतर वाढवल्यानंतर आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली की त्यानंतर मग त्यांना एकमेकांच्या बद्दलच्या शपथा द्यायच्या. त्या शब्दाचा मुख्य कार्यक्रम असणार आहे आपल्या या सहजीवन सोहळ्याचा. तर आपले आजचे प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणूयात, आपल्या सर्वांचे पालकत्व घेणार किंवा विवाह सोहळ्याचं प्रमुख असणारे माननीय प्राचार्य जी पी माळी सर आणि माननीय प्राचार्य
प्रवीण चौले सर हे या दोघांना वधूवरांना शपथ देतील आणि त्यानंतर वधूसाठीचं मंगळसूत्र वरांनी आणले ते मंगळसूत्र घालून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. मी जो महात्मा फुल्यांचा अखंड आहे तो अखंड मी या ठिकाणी पुढं सांगतोय आणि आपण सगळ्यांनी वधूवरांसोबत सगळ्यांनी तो म्हणायचा आहे. जागावर बसलेला असा वधू इथं समोर मी संकल्प हा सांगतोय. आता इथं सुतार साहेब आहे पण मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे. गाणार का नाही, अखंडाला एक चाल आहे. सर्वांनी म्हणूयात आपण हा अखंड जो आहे सत्याचा अखंड आहे. क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला तो अखंड ज्योतिबाबांनी दिलेली जी काही सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजातून पुढे आणलेली ही सत्यशोधक विवाह पद्धती आहे ती या सत्याच्या आग्रहाने पुढे जाणारी आहे. आणि या आग्रहाचा जो काही अखंड आहे तो अखंड आपण या ठिकाणी घेतोय. सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण सगळ्यांनी मागे म्हणूया. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, कडी भांडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी अनेक परंपरा मोडत या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना आणि त्यातून सगळ्या विधी निर्माण केलेल्या आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण या वेगवेगळ्या प्रथा परंपरा टप्प्याटप्प्यावर मोडत जाणार आहोत. या सत्यशोधकी विवाहाचं पौरोहित्य माझ्यासोबतच माननीय वैशाली सुतार मॅडम सुद्धा करणार आहेत. मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र आली. नमस्कार. यानंतर मी वधूवरांना विनंती करते की महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करायचं आहे. महात्मा फुलेंच्या प्रतिमेला या ठिकाणी महामानवांची प्रतिमा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, आंबेडकर, शाहू महाराज आणि शिवाजी महाराज या महामानवांच्या प्रतिमांचं अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आपण इथं संपन्न करतोय. एरवीच्या विधीमध्ये जरा नीट आहे का सचिन, एरवीच्या आपण जे बघतो वधूवरांच्या मध्ये अंतरपाठ असतो. वधू आणि वरांच्या तोंडामध्ये जिरे असतात, काय ते असते, ओवा असते, ते त्यांनी बोलूच नाही, तोंडच बंद केलं असतं त्यांचं. आणि फक्त मुख संमती द्यायची आणि ज्यांनी लग्न ठरवलंय त्यांच्या मनाप्रमाणे एकमेकांच्या गळ्यात हार घालून संसार सुरू करायचा.
आम्ही असा विचार मांडतो ज्याच्याबरोबर आपलं आयुष्य पूर्ण काढायचं आहे. बरोबर दादा, लग्न तर 20-25 होत असतं आणि जास्त काळ आपण ज्या जोडीदाराबरोबर घालणार आहोत, जोडीदाराबरोबर तो ना परिचयाचा असतो ना ओळखीचा असतो. अशा गळ्यात आपण आईवडिलांनी केलेली असते चौकशी, परंतु आपण जर परिचयानं ओळखीनं एकमेकांशी जर आपण विवाहबद्ध झालो तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आईवडिलांच्यावर नसते, तर ती स्वतःवरच असते. आणि एवढे आपले आता प्रगल्भ लोक झालेले आहेत. या अनुषंगानं महामानव सगळे पिता आहेत, त्यांनी काही विचार मांडलेले आहेत. त्यातल्या महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म याची स्थापना केली. आणि तुम्हाला मी सांगतो त्यांनी विवाह कसा व्हावा ही मांडणी केली. पहिला विवाह आज जो आपण करतोय सत्य शोधकी पद्धतीनं, तो पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 साली झालेला आहे पुण्यात. म्हणजे आजपासून मागे गेलो तर आपण 152 वर्षापूर्वी झालेला आहे. सीताराम आल्हाट आणि मंजूबाई निंबलकर. विठ्ठल चौधरी पोस्ट हिरापूर, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. मी सध्या विद्यामंदिर कांबळेवाडी येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहे. केंद्र वारू. माझे वडील विठ्ठल दत्तूजी चौधरी, मुक्काम किटाडी, पोस्ट हिरापूर, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. व्यवसाय शेतीच करतात माझे वडील. माझं शिक्षण D.Ed आणि M. त्यानंतर मी वर अनिल यांना विनंती करते की त्यांनी स्वतःचा परिचय द्यायचा. परिचयच देणार आहे, भाषण नाही. नाव अनिल बनाबाई पांडुरंग कांबळे, मुक्काम नांदारी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. मी शाहूवाडी तालुक्यामध्ये 5 वर्ष सेवा बजावत आहे. आता सध्या मी माझ्याच गावचा एक दुर्गम वाडा आहे, धनगरवाडा, जो सर्वांना परिचित आहे, त्या वाड्यावरती प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय. माझं शिक्षण MA एज्युकेशन, MA हिस्ट्री, B.Ed, B.Ed, DSM झालेलं आहे. पत्रकारितेची आवड आहे, त्याच्यामुळं रुरल डेव्हलपमेंट अँड मास कम्युनिकेशन हाही कोर्स पूर्ण केलेला आहे. सामाजिक कार्याची आवड आहे. अधिक बोलणार नाही, थँक्यू. आईवडिलांचा परिचय. माझी आई बनाबाई पांडुरंग कांबळे, जिच्या नावे आणि निर्मिती असं बनाई फाउंडेशन जे सामाजिक काम करत आहे ग्रामीण भागामध्ये. त्याचबरोबर वडिलांचं नाव आहे पांडुरंग तुकाराम कांबळे. दोघेही शेती करतात आणि या ग्रामीण भागातील आईवडिलांच्या आणि कष्टाळू आईवडिलांच्या पोटी जन्म भेटल्याचं समाधान आहे. थँक्यू. सर, यानंतर गौरी सरांना विनंती करते की मी सत्यशोधक विवाहाची भूमिका त्यांनी. सगळ्यांना नमस्कार. साहेबांनी आता भूमिका सांगितलेली आहे, त्यामुळं फारशी काही भूमिका सांगण्याची गरज नाही. फक्त सत्यशोधक विवाह आणि आपण एरवी ज्या विवाहांना जातो त्या विवाहांच्यामध्ये काय फरक आहे, महात्मा फुलेंनी तो काय फरक केला आणि काळाच्या ओघात आपण काही गोष्टी पुढे आणलेल्या आहेत. जसं सरांनी सांगितलं 152 वर्ष झालेले आहेत महात्मा फुलेंनी दिलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीला. आपण 152 वर्षांतर आज महात्मा फुले असते तर त्यांनी अजून काही त्या शब्दामध्ये किंवा काय बदल केले असते, याबद्दल त्यांच्या काही रचना किंवा काही गोष्टी त्यामध्ये बदलून आपण या ठिकाणी हा सत्यशोधक विवाह संपन्न करतोय. एक लक्षात घेऊया पहिलं की सत्यशोधक हे 2 शब्द महत्वाचे आहेत. सत्यशोधक समाज, सत्यशोधक विवाह पद्धती किंवा सर्व पद्धतीच्या सत्याचा शोध घेणाऱ्या, त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुम्हाला मी सांगितलं की पौरोहित्य. माझ्या भूमिकेला पण पुरोहित नाही, एक मध्यस्थ तुमच्यासोबत माझ्याबरोबर सुधार मॅडम करत आहेत, म्हणजे महिला पुरोहित असू शकते. अशा प्रकारचा एक बदल कदाचित त्या काळामध्ये उपलब्ध नसतील, काही काळ असतील, परंतु आज आपण स्वीकारतोय की पौरोहित्य आपल्यापैकी कुणीही करू शकतात. जे वधू आणि वर यांचे स्नेही आहेत, नातलग आहेत, मैत्र परिवारातले आहेत, त्यापैकी कुणालाही असं पौरोहित्य करता येणं शक्य आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, भटजीची गरज नाही. तथाकथित ब्राह्मण जे स्वतःला वर्चस्व ठरवलं आयुष्यभर सगळ्या लोकांच्या आयुष्यावर, तर त्यांची गरज नाही. आम्हीच आमच्या सगळ्या समारंभांचे पौरोहित्य करू. हा पौरोहित्य हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण इथला खरं म्हणजे पुरोहित आहे. निमित्त म्हणून आम्ही दोघे जण या ठिकाणी आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या पारंपरिक विवाहांमध्ये जात आणि लिंग याचा एक श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा पद्धतीचा भाव असतो.
त्याच जातीतील मुलानं त्याच जातीतील मुलाशी लग्न केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जात वास्तवाचं जे काही सत्य आहे ते स्त्रीच्या गर्भाशयातून आहे, कारण का त्याच जातीत लग्न करा आणि त्याच जातीतल्या मुलीला जन्म द्या, अशा प्रकारची एक रचना आहे. तर ही जातीची बंधनं जी माणसानं तयार केली आहेत ती बंधनं तोडून आपण जात धर्म निरपेक्ष म्हणजे एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी विवाह आहे, एका माणसानं दुसऱ्या माणसाचा आपला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड केलेली आहे. त्यामुळं जातीनं येणारं श्रेष्ठत्व कनिष्ठत्व नाकारलेलं आहे. बसलेली रचना तुम्ही बघितली असेल, एरवी सर्व ज्याला शुभ कार्यक्रम म्हणतात, धार्मिक कार्यक्रम म्हणतात, त्यामध्ये पुरुषाचं स्थान उजवीकडं आणि स्त्रीचं स्थान डावीकडं, त्याला वामांगी म्हणतात. वाम म्हणजे कमी, डावी म्हणजे कमी, अशा धारणा त्यामध्ये असतात. ते नाकारून उजव्या बाजूला, खरं म्हणजे वाम म्हणजे कमी वगैरे काहीच नाही आहे, नाहीतर उजव्या बाजूला बसला म्हणजे पुरुष कमी असं काहीतरी भावना घेऊन जाल, असं काहीच नाही आहे. दोघेही समान आहेत. दोघे ज्या ठिकाणी तुम्ही बसाल त्या ठिकाणी दोघांचंही स्थान समान आहे. स्त्रीला आणि पुरुषाला समान स्थानानं, म्हणजे ज्या महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईला मूल होत नसेल तर तू दुसरं लग्न कर असा आग्रह केल्यावर माझ्यामुळं जर सावित्रीला मूल होत नसेल तर सावित्रीला दुसऱ्या लग्नाचा आग्रह कराल का, अशी समतावादी भूमिका 250 वर्षापूर्वी घेतली होती. त्या महात्मा फुल्यांचा वारसा आपण पुढे नेत असू तर आम्ही दोघे समान आहोत. आमच्या दोघांच्या मध्ये मैत्र आहे, ही सगळ्यात महत्वाची भावना, ही या सत्यशोधक विवाह पद्धती एक महत्वाची भावना आहे. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्या पारंपरिक विवाहांमध्ये होत असते, कन्यादान. कन्यादान, दान या शब्दाचा अर्थ आपल्याला बघा सगळ्यांना माहिती आहे. आपण अन्नदान करतो, आपण काही वेळा वित्तदान किंवा पैशाच्या स्वरूपात दान करतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचं दान करतो. दान करणे याचा अर्थ आपल्याकडे असलेल्या वस्तूच्या किंवा पदार्थावरील आपली मालकी सोडणे. एका अर्थाने त्या दोन शब्द आहेत. एक तर त्या मुलीची मालकी कालपर्यंत बाप म्हणून भाऊ म्हणून माझ्याकडे होती, ती मी माझी मालकी तिच्या वराकडं एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे देत आहे, अशा प्रकारचा एक भाव आहे त्यामध्ये. म्हणजे स्त्रीवर मालकी पुरुषाची आहे असा एक भाव त्यामध्ये असतो, तो आपण नाकारतो, कन्यादानाचा विधी करत नाही. दुसरी गोष्ट, दानामध्ये मालकी सोडणे याचा अर्थ दुसरा असा पण आहे की त्या आईबापाने असं एक म्हटलं जातं की उभ्यानं जा आणि आडव्यानं ये, म्हणजे लग्न झाल्यावर मरेपर्यंत त्या घरातून बाहेर पडायचं नाही, म्हणजे माहेर तुटलं असा प्रकारचं म्हणतं. परंतु आपण तसं मानत नाही. ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलेला आहे, जन्म दिलेला आहे, त्या सगळ्यांचा, आपले भाऊ आहेत, आपले इतर नातलग आहेत, ते काल जितके माझ्या जवळचे होते ते आजही तितकेच आहेत आणि उद्याही तितकेच राहणार आहेत. जे आपण संकल्प आणि शब्द घेणार आहेत त्या शब्दामधून ते येईल. त्यामुळं कन्या दान करण्याची वस्तू नाही, दान वस्तूचं करतात, पैशाचं करतात. माणसाचं दान केलं जाऊ शकत नाही. त्या एका व्यक्तीचं दान दुसऱ्या व्यक्तीला करण्याचा अधिकार कुणालाही नाही. ही संकल्पना आपण यामध्ये नाकारतोय, आपण म्हणजे महात्मा फुल्यांनी नाकारलेली आहे. मंगलाष्टका ज्या आहेत त्या मंगलाष्टकांचे अर्थ ना भटजीला माहिती असतील ना आपल्याला माहिती असतात. आताच्या ज्या मंगलाष्टका महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या आहेत त्या अर्थपूर्ण आहेत. त्याला आशयबद्ध किंवा संगीतबद्ध करण्याचं काम आपले सुतार साहेब यांनी केलेलं आहे. त्यामध्ये एक समतेचा भाव आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. आणि लग्नातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मांडली जाते, ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षता. आणि अक्षता म्हणजे तांदूळ. तांदूळाला एक आपण काहीतरी चांगलं पवित्र स्थान दिलंय आणि ते पवित्र स्थान दिलेलं तांदूळ काही मिनिटात आपल्या पायाखाली असतात. आज एका बाजूला अनेक लाखो लोकांना एक वेळचं चूल पेटवायची मुश्किल आहे. अशा वेळी आपण एका लग्नाला 3 किलोपासून ते 10 किलोपर्यंत तांदूळ अक्षता रूपाने वाया घालत असतो. आपण इथं आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये पुष्प दिलेले आहेत. त्या फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी या वधूवरांवर करून आपण एक पद्धतीनं या तांदळाची होणारी नासाडी आपण टाळतो आहोत. म्हणजे समता आहे, त्यामध्ये लैंगिक समता आहे, जातीय समता आहे, जातीय भेद आपण त्या ठिकाणी घेतला नाही. पौरोहित्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माणूस म्हणून जे मूल्य आहे स्त्रीला आणि पुरुषाला ते आपण मान्य केलेलं आहे. अशा एका आगळ्या वेगळ्या सहजीवन, आम्ही त्याला सहजीवन म्हणतो, त्यांना दोघांना सहजीवन जगायचं आहे. लग्नामध्ये तो मालक आणि ती मालकीन असं काही नाही, तर ते सहजीवन आहे. दोघांनी आनंदाने विवेकी सहजीवन जगावं यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यानंतर आपण संकल्प सगळे या वधूवरांना देणार आहे. हे संकल्प म्हणजे एका अर्थानं सप्तपदी जी असते ती सप्तपदी असणार आहे. ती ही मुद्दाम जाणीवपूर्वक 8 घेतलेली आहे, कारण का 8 हा आकडा आपल्याकडे अनेक वेळा अशुभ मानण्याची सवय आहे. शुभ आणि अशुभ काही नाही, आकड्यात नाही, संख्येत नाही, काही नाही. चांगला आणि वाईट असू शकतं, शुभ आणि अशुभ काही नाही. त्यामुळं एक एक मान्यवर ज्यांची मग अशी नावं सांगितली ते मान्यवर पुढे येतील, आपले संकल्प या ठिकाणी त्यांना देतील.
ते संकल्प घेत असताना वधू आणि वर म्हणजे स्नेहा मॅडम आणि अनिल सर दोघंही एकमेकाच्या हातात एकमेकाचे हात घेतील. एक संकल्प घेऊन झाल्यानंतर एक पाऊल पुढे चालायचं. हा संकल्प घेऊन मी माझ्या आयुष्यातलं एक पाऊल तुझ्यासोबत चाललेलं आहे. अशी 8 पावलं, हे 8 पावलं म्हणजे 8 पावलं नाही तर आपल्या आयुष्याचे वेगवेगळे 8 टप्पे आहेत. ते आम्ही सोबत एकमेकाच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या सोबत चालणार आहोत. अशा प्रकारची एक प्रतिकात्मकता त्यामध्ये आहे. यानंतर आपण संकल्प घेणार आहोत. मी मॅडमना विनंती करतो की जे संकल्प घेणारे आपले प्रमुख मान्यवर आहेत त्यांना सर्वांना मंचावर बोलवावं आणि एक एक करून त्यांनी सगळ्यांनी संकल्प द्यावे. संकल्प देत असताना मान्यवर तो संकल्पाचा कागद हातात घेऊन तो संकल्प वाचून दाखवतील. त्यांच्या पाठोपाठ वधू आणि वर हा संकल्प आपल्या सोबत सगळ्यांच्या सोबत घेतील. संकल्प झाल्यावर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजूया. त्यानंतर आपले बौद्धाचार्य नारायण कांबळे इथं आहेत ते त्यांचं एक वचन या ठिकाणी देणार आहेत आणि मग सुतार साहेबांनी जे काही गायलेल्या महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या मंगलाष्टक आहेत त्यांचं गायन या ठिकाणी होणार आहे आणि मग त्यांना हार घालून एकमेकाला हा विधी संपन्न होईल. आणि माळी साहेब आणि माळी सर आणि चौले सर माळी सर असं म्हटले की फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे स्त्री आणि पुरुष दोन जर आपण पाहायला गेलो आणि यांच्यामध्ये जर तुलना केली तर पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक सर्वश्रेष्ठ दिसते. असंच माळी सर आपण म्हटलं. कारण ती स्त्री ही काय आहे, जन्मदात्री आहे. या सगळ्या विश्वाचा उगम, निर्मिती, सर्जन, सृजन सगळं स्त्रीमध्ये आहे. मातृत्व भाव आणि त्याचा विकास, उन्नती सगळी स्त्रीमध्ये आहे. म्हणजे अशी स्त्री ही कमी नाही, ती अबला नाही, ती सबला आहे. ती अक्षम नाही, ती सक्षम आहे. ही फुलेंनी सावित्रीबाईंनी लिहून ठेवलेली गोष्ट आहे. तुम्ही जर आपण अभ्यास केला तर सावित्रीबाई, मीच तुम्हाला सांगतोय, काकणवर फुलेंच्या पेक्षा पुढे होती. आता नवा चित्रपट येतोय आपल्याकडं, त्याला विरोध आहे. आपल्यासारख्या माणसाने त्या चित्रपटाला काय केलं पाहिजे, पुढाकार घेऊन प्रमोह केला पाहिजे त्याचा. आणि असा त्यावेळी चाललेला तो विधी आजच्या या 150 वर्षानंतर या तरुणालयामध्ये होतो. बनसोडे सरिता ऐकते नाही मला माहिती नाही. हा विधी होतो या त्यांच्या संस्थेसाठी सुद्धा चांगला आहे. मी काय करतो, मी काय केलेलं आहे, अनिल आणि स्नेहा यांना एकत्र केलं. तुमचा निर्णय चांगला आहे, परंतु भविष्यामध्ये तुम्हाला काय काय अडथळे येतात, येऊ शकतात याची मामा यांना दोघांनाही मी जाणीव करून दिलेली आहे. तुम्ही काय कसं राहिलं पाहिजे भविष्यात. चंद्रपूरवरनं कालपासून प्रवास करत त्यांचे वडील, त्यांचे भाऊ, त्यांचे मामा इथं आलेले आहेत. त्यांना मी शब्द देतोय की तुमची मुलगी तुमच्यापासून जरी दूर असली तर तिचा वडील म्हणून मी इथं कोल्हापुरात आहे. ही जबाबदारी आता माझी पण एकट्याची नाही, अनिलच्या आई वडिलांची पण आहे, त्यांच्या भावाची आहे, सुधींची आहे, त्याच्या वहिनीची आहे. एवढ्या लांबून ही मुलगी आपल्याकडे विश्वासानं आलेली आहे. तिनं तो पती निवडलेला आहे, तो चांगलाच आहे, याबद्दल आमचं काही दुमतच नाही. परंतु ती एकटी आहे, तिला एकटेपणा वाटू नये म्हणून आपली सगळ्याची ठरवली. हा विवाह त्यासाठी वेगळा. म्हणून आम्ही 2-2 तास चर्चा केली आहे कसं करायचं. एकदम कॉन्क्रीट तयार आहे. आता फक्त कर्तृत्व गाजवायचं. म्हणजे मंच तयार आहे, सगळं स्टेडियम तयार आहे, बॅटिंग करायची आहे व्यवस्थित. मी दोघांनी ती जवळ येतो. आता शब्द पण आपण घेणार आहोत. याच्या मंगलाष्टक सुद्धा आपल्याकडे तयार आहेत. त्या मीच यूट्यूबवरती अपलोड करून ठेवलेल्या आहेत. त्या आज प्रसारित होतील. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की करणाऱ्याच्या पाठीशी, म्हणजे सावित्रीबाई जर फुलेच्या पाठीशी नसती तर फुले करू शकत नसते. मला याचा आनंद आहे की माझी सावित्री सुद्धा माझ्यासोबत आहे. खरंच आहे. म्हणजे कुटुंबाची साथ असेल तर अनेक गोष्टी होतात. यानंतर हे सगळे संकल्प वगैरे होणार आहेत. माळी सर पण एक 5 मिनिटं शुभेच्छा देणार आहेत आणि आपल्याला छान भोजनही घ्यायचं आहे. आधी आणि गौरी देसाई यांना विनंती करते. माळी सर आणि चौगले सरांनी पण यायचं. प्रमाणे या. माझ्यानंतर पाटील मॅडम.
बाळासाहेब पाटील है ना? लक्षात ठेवा कोणानंतर कोण आहे. सुरेंद्र पाटील बाळासाहेब पाटील, पाटीलनंतर नारायण कांबळे, बाळासाहेब नारायण कांबळे, प्रकाश तुम्ही आहे बघा नारायण कांबळेनंतर. त्यानंतर प्रकाश काकानंतर वंदना जगताप, विठ्ठल चौधरी, गौरी देसाई. पुढे संकल्प पहिला आहे माझ्या पाठीमागून म्हणा. आम्ही आमचे जीवन आम्ही आमचे जीवन स्नेह आणि प्रेमाबरोबर एक दुसऱ्यासाठी आणि समाजासाठी समर्पित करू. एक पाऊल करू. ह्यात नाही लिहिलेलं ते म्हटलं. संकल्प दुसरा. आम्ही निसर्गातील सर्व जीवमात्रांचे संरक्षण आणि संवर्धन करू. दुर्बल अनाथ असहाय्य प्राणीमात्रांना यथाशक्ती मदत करू. संकल्प तिसरा. आम्ही एक दुसऱ्यांना नेहमी आदर आणि सन्मान देऊ. इतरांबरोबर देखील आदर आणि सन्मानपूर्वक आचरण ठेवू. संकल्प चौथा. जात धर्म वंश किंवा लिंग यावर आधारलेल्या भेदभावाचा आम्ही त्याग करू. आम्ही स्वतः मनुष्य आहोत आणि मानवाचा स्वीकार करू. एक पाऊल. संकल्प पाचवा. परिश्रम करणाऱ्यांना आम्ही प्रतिष्ठित मानतो. आम्हीही मेहनत करून आमचे जीवन सफल आणि समृद्ध बनवू. आमचा परिवार समाज व देश यांचे नाव उज्ज्वल करू. एक पाऊल. आम्ही विवेकपूर्ण तसेच तर्कनिष्ठ आचार आणि विचार ठेवू. आमचे शरीर निरोगी आणि समक्ष ठेवू. आमची बुद्धी निरोगी आणि सतेज राहील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू. संकल्प सातवा. आम्ही आमचे तन मन धन समृद्ध करू. तसेच आमच्या परीने समाज प्रबोधन आणि सुधारणेस हातभार लावू. एकमेकांशी किंवा समाजातील कुणाशीही होणाऱ्या मतभेदावर संवादातूनच मार्ग काढू. आम्ही स्वतः कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही किंवा हिंसेचे समर्थन करणार नाही. एक पाऊल पुढे.
मला वाटतं काय नाही. तिथं काय ऍडमिशन घेतलंय ना ऍडमिशन आहे काय नाही. तुम्ही घ्या. साहेबांच्या संस्थेला अभिवादन करून आजच्या दाम्पत्याला मी पूजेकडे पुढे करून उभा आहे सांगतो आणि पंचायत करतो. बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमः. बुद्धी संघ आपला संघ आणि आपला आत्मा विधम याला आपण प्रथम श्रेणी शरण गेलेलो आहोत आणि आता उठून या बालकाने तथागताच्याकडे आणि बाबासाहेबांच्याकडे पुढे करून हात जोडून श्री शरण पंचशील ग्रहण करायचा आहे. सर्वांनी माझ्याबरोबर म्हणत चालू. चला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेष्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सार दोन गाता गाऊन शॉर्टकट केलेला आहे. आता आपल्याला परिक्रम पाठ म्हणायचं आहे. सर तारीखाने हात जोडून विपत्ती पटिकाय सब संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भय विकायदायक सब दुःख विनाशाय भय निपान संतिके भन्ते अनुगं तत्वा परतमृत मंगलं समन्ता चक्रवाले स्वत्र गच्छन्तु देवता सद्दम मुनिराज सौसनं तु सकमपदं धम्म सवन कालो हेमदन्ता धम्म सवन कालो हेमदन्ता धम्म सवन कालो हेमदन्ता हे संता संतचित्ता ती शरणं शरणा एतं लोकं तदेव भूमा भूमा तदेव पुनर्न घरं देवता सबकाल एतायन्तो देववर कनकमे विराजे वसन्तो संतो संतोषयतु मुनिवर वचन सौतो मगसुमंग सभ्येषु चक्रवालेषु कालेवाचक्रमणं यामेहि कत्तं कुय सब संपत्ति साधकं सभ्येदानुमोदित्वा समगा शासनदा त्वमाग्रहिता होमकारकस्व विशस्तो शासनस्य लोकस्य वडिलभवतु सपदा शासनप्रीच लोकस्य देवरकन्तु सपदा सद्दी सुखी होन्तु सभे परिवारे अतनु आणि दासुमना होन्तु सहस्वेहि अतिवि राजतोवा चोरतोवा मनुष्यवा मनुष्यवा अग्नेतोवा उत्कटोवा पिशाचतोवा कानुतोवा कर्कटतोवा नकतोवा जनपदरकतोवा सतमंतोवा असंतेडितोवा असमंतोवा चंदात्या समिगिनं वक्राय विचितो मनुष्यवा दिव्यतरच्च महिमे एकरकसादिहि नाना वैतवा नाना प्रवतवा नाना उद्धतोवा सभे मार्ग हंतु. त्यानंतर श्री शरण पंचशील मध्ये धारिकांनी आपल्या संस्थेमार्फत मान्य केलेलं आहे मी हिंसा करणार नाही आणि करणाऱ्याला सहमत येणार नाही. बरोबर की धमातीची पद्धत आहे आणि आता पुढचा कार्यक्रम संस्थेने घ्यावा असे मी आता
मंगलाष्टक सादर करतो. एकूण मंगलाष्टक 5. पहिले व तिसरे वराच्या वतीने, दुसरे व चौथे वधूच्या वतीने, तर 5वे मंगलाष्टक आपणा सर्वांच्या वतीने सादर करतो. देवाचे नियमा प्रमाण धरुनी, चाले तुझे पुरगे, सत्याने अवधान श्रेष्ठ असशी, तैसे त्वत्सर्गे अज्ञान्या समदृष्टीने शिकविशी, तू ज्ञान त्या दाविशी, प्रीतीने वरितो तुला अजी तुझी, ऐकून कीर्ती कशी, शुभमंगल सावधान. मानिशी तरित्वा दिये अनुदिन, कर्त्या समाधानसे, आम्हा सर्व स्त्रिया असे बहुपीडा, हे नेनसी तू कसे, स्वातंत्र्यानुभवाची ओळख आम्हा, झाली नसे मानसी, यासाठी अधिकार देशील स्त्रिया, हे कारण त्याची कशी, शुभमंगल सावधान. त्यानंतर माने सर आणि सरांना मी विनंती करते की त्यांनी शपथ देण्यासाठी एक बदल करूया, मुलांना खाली जेवायला न्या. हा पुष्प होते बघायचं आहे. मला सांगितलं आता काय 4 मिनिटाला करता. ओके लागले नाश्ता प्लॅनिंग शपथ झाल्यानंतर ते टाकणार आहे तुझी गडबड करून थांबायला फक्त शपथ आपण वरांना घेतोय, त्यांचं सपोर्ट मी अनिल मी अनिल वय वर्षे 36, वय वर्ष 36, राहणार नांदारी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. आजपासून स्नेहा मंदाबाई विठ्ठल चौधरी, वय वर्ष 32, राहणार किटाळी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर यांना माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारून उपस्थित सर्वांसमोर अशी प्रतिज्ञा करतो की मी
स्नेहा यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करेन. त्यांच्या सर्व सुखदुःखात सहभागी राहील. त्या करत असलेल्या समाज परिवर्तनाच्या कार्यात आयुष्यभर मनपूर्वक साथ देईन. मी दोघांच्याही घरातील सर्व वडीलधाऱ्यांचा आदर करेन. व्यक्तिगत कौटुंबिक व सामाजिक जीवन परस्पर सहकार्याने जीवन व्यतीत करेन. पाटील सर, 100 पाटील पुढे स्नेहाना शपथ द्या. आपले केंद्र प्रमुख आहे. सुट्टी आहे ना मी स्नेहा वय वर्ष 32 राहणार किटाळी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर. आजपासून अनिल बनाबाई पांडुरंग कांबळे वय वर्ष 36 राहणार नांदारी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर. माझा कायदेशीर पती म्हणून स्वीकारून उपस्थित सर्वांसमोर अशी प्रतिज्ञा करते की मी आणि यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करीन. त्यांच्या सर्व सुखदुःखात सहभागी राहील. ते करत असलेल्या समाज परिवर्तनाच्या कार्यात आयुष्यभर मनपूर्वक साथ देईल. मी दोघांच्याही घरातील सर्व वडीलधाऱ्यांचा आदर करीन. व्यक्तिमत्वात कौटुंबिक व सामाजिक जीवनात परस्पर सहकार्याने जीवन व्यतीत करीन. स्थळ कोल्हापूर. देवाचे नियमा प्रमाण चाले सत्याने अवधान श्रेष्ठ असशी तैसे वर्सगे अज्ञाना समजू तुला अजी तुझी ऐकून कीर्ती अशी शुभमंगल सावधान मानिशी तरित्वाती अनुदिनी कर्त्या समाधानसे आम्हा सर्व स्त्रिया जाऊ